अकोला शहर में शामिल किए गए 24 गांवों में अब तक पानी, कर में राहत और बुनियादी सुविधाएं नहीं मिलने से नागरिकों में भारी नाराजगी है। इसके चलते वंचित बहुजन आघाड़ी की ओर से अकोला पूर्व महानगर के तहत आज भव्य मोर्चा निकाला गया। गांधी जौहर बाग से शुरू हुआ ये मोर्चा हजारों की संख्या में महानगर पालिका पहुंचा। इस दौरान प्रदर्शनकारियों ने प्रशासन के खिलाफ जमकर नारेबाजी की और अपना आक्रोश व्यक्त किया। खासतौर पर वार्ड नंबर 3, 4, 5, 12, 13 और 14 में पानी की गंभीर किल्लत है, जिससे लोगों को काफ़ी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। साथ ही बढ़े हुए हाउस टैक्स, आवारा कुत्तों की समस्या और मच्छरों के बढ़ते प्रकोप को भी लेकर लोगों ने गुस्सा जाहिर किया है। फिलहाल इस मोर्चे के बाद अकोला का राजनीतिक माहौल गर्म हो गया है। अब महानगर पालिका प्रशासन क्या कदम उठाता है, इस पर सबकी नजरें टिकी है। थांबा जरा बोलू द्या वंचित बहुजन आघाडी अकोला महानगरच्या वतीने श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय अंजलीताई आंबेडकर, आदरणीय सुजातादा आंबेडकर यांच्या आदेशाने आणि अकोला महानगरातील तमाम सर्व नेते मंडळीच्या नेतृत्वामध्ये आज अकोला महानगरपालिका या ठिकाणी भव्यदिव्य असा वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढला आहे। मोर्चामध्ये प्रामुख्याने 8 मागण्या आहेत, ज्या शहरी भागामध्ये अकोला महानगरपालिकेमध्ये 2016 मध्ये अकोल्यातल्या 24 गावांचा समावेश करून हद्दवाढ करण्यात आली आणि 2017 मध्ये त्याची निवडणूक झाली आणि आता 2026 ला त्याची निवडणूक झाली, तरी सुद्धा त्या 24 गावांचा वाढलेला ज्या भाग आहे त्या भागामध्ये आज सुद्धा मूलभूत सुविधांचा अभाव आहे। त्यामध्ये प्रामुख्याने पाण्याची जी समस्या आहे, प्रभाग 4 असेल, 14 असेल, प्रभाग 3 असेल, गुडदीचा भाग असेल, अशा प्रामुख्याने जो भाग आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम, दलित आणि बहुजन समाजाचे गोरगरीब झोपडपट्टीधारक राहतात, अशा लोकांना त्या ठिकाणी पाण्याची सुविधा नाही। प्रामुख्याने पाणी असणं गरजेचं आहे, परंतु 15-15 दिवस त्यांना त्या ठिकाणी पाणी मिळत नाही। सोबतच रस्त्याची सुविधा नाही। झोपडपट्टीधारकांना गावात रात्री बाहेर येण्यासाठी रस्त्यामध्ये लाईटाची व्यवस्था नाही। श्वानांचा, कुत्र्यांचा भव्य दिव्य प्रकारे मोठा वावर झालेला आहे। माणसं कमी आणि कुत्रे जास्त, अशा पद्धतीची अकोला महानगरपालिकेने अवस्था करून ठेवलेली आहे। शाळांची दुरावस्था करून ठेवलेली आहे। 14 मध्ये घरपट्टीधारकांना, झोपडपट्टीधारकांना अतिरिक्त कर लावलेला आहे आणि घंटागाडीचं नाव घेऊन 600 रुपये प्रति व्यक्ती, प्रति घर 600 रुपये प्रमाणे कर वाढवण्यात आलेला आहे। माझं असं म्हणणं आहे, अकोला महानगरपालिकेने कर घ्यावा, कर घ्या, त्यातनं तुमचा पगार घ्या, एसी मध्ये बसा, काही विषय नाही, परंतु सर्वसामान्य जनतेला तुम्ही मूलभूत सुविधा देणं तुमची ही नैतिक जबाबदारी आहे। परंतु वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सातत्याने अकोला महानगरपालिकेच्या हाऊसमध्ये सातत्याने आमचे नगरसेवक त्या ठिकाणी पराग भाऊ असतील, शमशू भाऊ असतील, आमचे गटनेते निलेश भाऊ असतील, आमच्या पातोडेताई असतील, बहादूरकरताई असतील, हे सगळे लोक जे आहेत ते त्या ठिकाणी या मुद्दे मांडत आहेत। परंतु महानगरपालिका ही गेंड्या वंचित बहुजन आघाडी, मंदाताई शिरसाट, वंचित बहुजन महानगर महिला आघाडीच्या वतीने मी बोलत आहे की आमच्या हद्दवाढ केलेली आहे। खडकी भाग असेल, आमच्या शिवनी पश्चिम प्रभाग 14 असेल, गुडदी असेल, जे तुम्ही टॅक्स घेत आहेत, 1.25 टॅक्स आमच्याकडून वसूल करत आहेत। शहरीकरण केलेलं आहे सांगता, आम्ही शहरात गेलेलो असं सांगता, ग्रामीण भाग होता आमचा, तुम्ही हद्दवाढ केली। हद्दवाढमध्ये जे आमच्याकडून टॅक्स वसूल करत आहेत, सुविधा मात्र अद्याप आमच्यापर्यंत कुठल्याही नाही आहे। आमची एवढी पाण्याची समस्या आहे की 15-15 दिवस आम्हाला नळसुद्धा नाही आणि एवढा कडक उन्हाळा, उन्हाळ्यामध्येही जर नागरिकांना पाण्यासाठी त्रस्त व्हावं लागत आहे, आम्हाला पाणी मिळत नाही, आमचा कचरा साफ होत नाही आणि महानगरपालिकेमध्ये जे तांडव सुरू असते तेच आम्हाला बघायला मिळत आहे। आम्हाला चांगल्या गोष्टी, विकास बघायला मिळून राहिला नाही, आम्हाला तांडव बघायला मिळत आहे। सत्ताधारी पक्ष जे त्यांच्या भांडणामध्ये जे हे करत आहेत, ते शहराचा विकास नाही आहे, त्याच्यामध्ये नुसतं भांडणं सुरू आहे। आम्ही भांडणं बघायचे का? नागरिकांनी आम्ही भांडणं बघायचे का? जो बोलायला गेले त्यांना तुम्ही निलंबित करून टाकता, जे बोलायला गेले त्यांना निलंबित करून टाकता। निलंबित केल्याने प्रश्न सुटतील का नागरिकांचे प्रश्न केव्हा सोडणार तुम्ही? अरे महिला पाण्यासाठी वन फिरत आहेत, 15-15 दिवस, 20-20 दिवस, कुठे 6-6 महिने पाणी नाही। गुडदी गावामध्ये जाऊन पहा तुम्ही, 6-6 महिने तिथे पाणी नाही आहे। मग आम्ही करायचं काय? आमचा संताप, माझा उद्रेक आहे, हे एवढंच नाही, हे तर काहीच नाही, याच्याही पेक्षा भयंकर आमच्या वेदना आहेत। आमच्या वेदना आयुक्त साहेबांनी समजून घ्याव्या। जो तांडव आतमध्ये सुरू आहे त्याला थांबवावं आणि नागरिकांच्या प्रश्नाला एक वाचा फोडावी। नागरिकांचे प्रश्न काय आहेत? एसीच्या रूममध्ये राहून नागरिकांचे प्रश्न सुटत नाहीत। तुम्ही बाहेर या, बघा, किती दिवस आम्ही तांडव बघू? किती दिवस झाले निवडणुकीला?
निवडणुकीला होऊन नुसतं भांडणं सुरू आहेत. आम्ही किती दिवसात भांडणं बघायचे. आम्हाला पाणी द्या, आमचे प्रश्न सोडवा, आमचा टॅक्स कमी करा. जे 50 रुपये तुम्ही गाडीचे पैसे वसूल करत आहेत कचऱ्याचे, पण 50 रुपये गाडीचे पैसे घेऊन सुद्धा आमचा कचरा साफ होत नाही. अजिबात कचरा साफ होत नाही. आमच्याकडे कचऱ्याचे ढीकच्या ढीक पडलेले असतात. नाल्या बाहेर काढल्यावर ते सतत तिथंच कचरा किती दिवसापर्यंत 6-6 महिन्यापर्यंत तिथं पडलेला असते. याच्याकडे आयुक्त साहेबांनी लक्ष द्यावं अशी आमची मागणी आहे. आयुक्त साहेबांनी स्वतः लक्ष द्या एवढीच मी विनंती करते. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे भी याच्यापेक्षाही आमच्या महिलांचा उद्रेक, याच्याहीपेक्षाही आमचा उद्रेक बघायचा असेल तर तुम्ही सुरू ठेवा. आम्ही याच्याहीपेक्षा आम्ही उपोषणाला बसू. याच्याहीपेक्षा आमचा उद्रेक भयंकर असणार आहे. आमच्या वेदना आहे त्या आयुक्त साहेबांनी ऐकून घ्याव्या ही आम्ही महिलांच्या आघाडीच्या वतीने विनंती करते. ऐकायला नाही आलं मला तुमचं. तुम्ही जे आज आंदोलन केलं याच्यावरून मागण्या आणि तुमचा उद्देश काय होता? आमचा प्रमुख मागण्या ह्या आहेत की अकोला शहराला जो प्रभाग क्रमांक 14 आहे त्याचा जाणून बुजून जो पाणी पुरवठा खंडित केलेला आहे तो पाणी पुरवठा सुरळीत करून देण्यात यावा. आणि गावातले जे श्वान आहेत त्यांनासुद्धा तुम्ही लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. घाणीचं साम्राज्य जे अकोला शहरात आज रोजी आहे त्याच्यावर सुद्धा अंकुश घालण्यात आलेला आहे. कारण संध्याकाळच्या वेळेस जो मच्छराच्या प्रादुर्भावाने वेगवेगळ्या आजारांना सामान्य जनतेला सामोरं जावं लागत आहे. याच्यासाठी पूर्ण अकोला शहराची फवारणी करण्यात यावी. आणि जो जाणून बुजून या महानगरपालिकेने जे सत्तेवर बसलेले आहेत त्यांनी जाणून बुजून सर्वसामान्यांना त्रास द्यायचं जे आज ठरवलेलं आहे. आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्या आमच्या रास्त मागण्या आहेत ह्या जर लवकर पूर्ण केल्या नाही तर याहीपेक्षा आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत. आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर, सुजातदादा आंबेडकर यांच्या आदेशान्वये आज महानगरपालिकेचा जो मोर्चा निघाला, आम्ही सर्व नागरिक इथं मोर्चा घेऊन आलेला आहोत. कारण आम्हाला एकही सुविधा इथं लागू केल्या जात नाही. आमची हद्दवाढ केलेली आहे, शहरीकरण केलेले आहे. हद्दवाढ केलेलं असताना आमच्याकडून अवासवा टॅक्स वसूल केला जातो, मात्र अद्यापही कुठल्याही सुविधा आमच्यापर्यंत येत नाही. कचरा साफ होत नाही. आम्हाला पाणी 15-15 दिवस मिळत नाही. आमच्या बहुजन नगर असो, क्रांतीनगर असो, राहुलनगर असो किंवा इतर झोपडपट्टीधारक असो कितीतरी दिवसापासून वंचित आहेत. त्यांचा कुठलाही प्रश्न सोडवला जात नाही. आणि आम्ही जर आमचे नगरसेवक तिथं बोलायला गेले तर मुस्कटदाबी केल्या जाते. आणि निवडणूक झाली तेव्हापासून नुसतं आम्ही तांडव बघत आहोत. तर सत्ताधारी पक्ष एकही शब्द आमच्या नगरसेवकांना बोलू देत नाही. या कारणाने जर आमच्या नगरसेवकांना बोलूच दिलं नाही तर ते प्रश्न मांडतील कसे? आणि प्रश्न मांडायला गेले तरी निलंबित करतात आणि आयुक्त साहेब नुसतं बघत बसतात. आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे की त्यांनी हे तांडव जे सुरू आहे हे थांब